राम राम भाऊन. गाडी आलं की चलन तर येणारच. आता ती किती चलन पडेल सांगता येणार नाही. आता काय काय गाड्यावरती 10, 15, 20 हजार फाईन आहेत. आता वैयक्तिक माझ्याच गाडीवरती 15-16 हजार रुपये फाईन आहे. मग कमी कसं करायचं म्हणून मी गुगलवरती सर्च केलं तर नॅशनल लोक अदालत 8 मार्चला डिक्लेअर झाली. मी बघितलं 4 तारीख डिक्लेअर झालीत भावनं, ते तुम्ही बघा. आणि एक व्हिडिओ पण पाहिला त्याच्यावरती पण 8 मार्च सांगितलेलं आहे. त्याच्यामुळं टोकन कसं घ्यायचं आणि लोक अदालतमध्ये भरपूर विषय आहेत. तुमचं लोन असेल किंवा सिव्हिल खराब असेल, त्याच्या कशामुळे असेल त्याचं ते अर्धे फाईन भरून लोक अदालतमध्ये भरून आपलं विषय क्लोज करू शकता भावांनो. आणि आपलं चलन बी असेल 20,000 असेल 10,000 असेल तर अर्धे पैसे भरून आपले लोक अदालतमध्ये कमी करून घेऊ शकता भावांनो. आता मी पण जाणार आहे, ते 8 मार्चला समजेल. त्यांनी तारीख तर सांगितली 8 मार्च म्हणून. आणि जर तुम्हाला टोकन घ्यायचं असेल तर गुगलमध्ये लोक अदालत टाईप करा. लोक अदालतमध्ये गेल्यानंतर कोणत्या राज्याचे आहोत त्या राज्याला सिलेक्ट करा. त्या राज्यामध्ये कोणता जिल्हा आहे त्या जिल्ह्याला सिलेक्ट करा आणि तुमचं टोकन घ्या. मी ते चेक केलं पण ते टोकन अजून चालू झाले नाहीत भावांनो. आता होईल म्हणजे मार्चमध्ये पुढच्या महिन्यामध्ये चालू होतील. ते लक्षात असू द्या भावांनो. महत्वाचं आहे हे सगळ्यांसाठी, कारण भरपूर आपल्या भावांच्या गाडीला चलन आहेत आणि मार्च चालू होणार असल्यामुळे ह्या चलनाचा खूप लोकांना त्रास होणार आहे. कारण 15, 20, 25 हजार रुपये भरणं शक्य नाही. कमाई रुपयान गमई 2 रुपये असा प्रकार चालू होते. त्याच्यामुळे भावांनो नॅशनल लोक अदालत चालू होणार आहे. त्याच्याने तुम्ही जर लोकेशन कुठं आहे माहीत जरी असेल तर आम्हाला सांगा, तर मला पण माहिती नाही. त्याच्यामुळे भाऊ कॉन्टॅक्ट मध्ये राहा तुम्ही सगळेजण. 8 मार्च डिक्लेअर जर झालेली आहे आणि जर ते पुढे मागे जर तारीख झाली तरी पण तुम्हाला माहिती झालं तर ते पण सांगा. म्हणजे ज्यांना माहित नाही त्यांना तर माहिती होईल नॅशनल लोक अदालत कधी चालू होणार आहे कधी नाही ते. त्याच्यामुळे सगळ्यांचे जे फाईन आहेत ते कमी होतील. लक्ष असू द्या भावांनो. जय हिंद.